इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आरटीओ प्रशासनाकडून सुरू असलेल्या दंडात्मक कारवाईच्या निषेधार्थ आणि विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिकमध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. वाहन चालकांनी फिटनेस नियमानुसार वाहतूक करत असलो तरी प्रादेशिक परिवहन अधिकारी गाड्या अडवून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी दिला आहे. सर्वात महत्त्वाचा आंदोलनाचा विषय असा आहे की या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा जर कुठला मोठा विभाग असेल तर हा आरटीओ विभाग म्हणून त्याच्यात मानला जातो. आज शालेय विद्यार्थी वाहतूक सेनेच्या माध्यमातून या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विद्यार्थी विभाग या शाळेतील मुलांना सुखरूप शाळेत नेणं, शाळेतून पुन्हा घरी सोडणं अशा प्रकारचं काम करतोय. परंतु या नाशिक मधले आरटीओचे सगळे अधिकारी, नाशिक मधले सगळे आरटीओ या ठिकाणी वाहनांना थांबवून त्यांना धमकावून त्यांना फाईन मारण्याचं काम करतायत. असं कुठेतरी त्यांचं काम चालू आहे का की तुम्ही जी वाहनं चालवताय त्याच्यापेक्षा तुम्ही खासगी वाहनं चालवा आणि आम्हाला हप्ते द्या. परंतु आम्ही नियमानुसार काम करणारे लोक आहोत, नियमानुसार वागणारा पक्ष आहे. त्या दृष्टिकोनातून या शालेय विद्यार्थ्यांचे जे शासनाचे नियम आहेत, परिवहन विभागाचे जे नियम आहेत, त्या नियमाच्या बांधील राहून आम्ही ही सगळी वाहनं चालवतोय. परंतु खासगी वाहनांकडनं हप्ते घेऊन आणि अधिकृतपणे चालणाऱ्या वाहनांना त्रास देऊन त्यांना हजारो रुपयाचे दंड आकारण्याचं काम करतोय. त्याच्या विरोधात हा खऱ्या अर्थाने मोर्चा आहे. अल्टिमेटम आम्ही त्यांना दोनच दिलेले आहेत. एक अल्टिमेटम असेल की तुम्ही हा जो नाहक त्रास करताय तो थांबवा, अन्यथा आम्ही सगळ्या गाड्यांचे परमिट उतरवू आणि आम्ही आमची खासगी वाहनं चालवू. परंतु खासगी वाहनं त्यांच्या डोळ्याच्या समोर जात आहेत. एका वाहनामध्ये 10-10, 15-15 मुलं बसवत आहेत. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये? का त्यांना आरटीओच्या माध्यमातून सहकार्य केलं जात आहे? का त्यांचे लागेबंद आहेत? हे आम्ही आज जाहीर करण्यासाठी या ठिकाणी आलो. कुटुंबातले लोक, विद्यार्थी वाहतूक, गोरगरीब लोक ते आपले विद्यार्थी वाहतूक करत आहे. मग त्याच्यामध्ये काही गरिबांचे मुलं आहे. मग आपण त्यांना जे भाडे आपण त्यांच्याकडनं जे पैसे घेतोय तर ते गरिबांच्याकडनं आपण आपला त्यांना पालक लोकांना त्याचा भुगतान होऊ नये म्हणून आम्ही तो मोर्चा काढला आहे. या आंदोलनामुळे आरटीओ कार्यालयाचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते. त्यामुळे कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनात खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, महिला आघाडीच्या स्वाती पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं वाहतूकदार चालक सहभागी झाले होते. NCN न्यूज साठी रोहन दनी, नाशिक.